आणि सेफ शॉट, शॉट ऑन पूल, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 2 धावा घोषित. पंचांनी घोषित धावा दिल्यात. सुरुवात झाली आहे धावसंख्येला. श्री गणेशा करतोय धावसंख्येचा चिराग. प्रदीप राऊंड द विकेट. आखूट टप्पा, पुन्हा तोच रिॲक्शन, ऍक्शन रिप्ले. मिड विकेटच्या क्षेत्रात आखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर जातोय, जागा बनवतोय, वेळ घेतोय, चेंडूला धारतोय. मिड विकेट क्षेत्रात 2 धावा. तिसरा चेंडू हा आता यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेला लागोपाठ 2-2 धावांचे 3 फटके. चांगले स्ट्रोक पाहायला मिळतात. चिराग 1 बॅट्समन इन फॉर्म, बॅट्समन इन फॉर्म ज्याला म्हटलं पाहिजे, फार सुंदर फलंदाजी करताना दिसतोय. हा तर जागा बनवून ऑकवर्ड शॉट खेळलाय. धावसंख्या 8 ऑन द बोर्ड. अप्रतिम फलंदाजी चिराग. आणि हा गडीबाद आणि चिराग बाद झालेत. 8 धावांची खेळी चिरागची यावेळी येते संपुष्टात. चिराग बॅक टू द पॅव्हलियन. शेवटी प्रदीपला यश मिळतंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता खेळाडूंनी मॅन ऑफ द मॅचचा खेळाडूलाच बाद केला असं म्हटलं तरी वावगं नाही. 1 टू गो. आणि यावेळी दर्शन 1 डाऊन बॅट्समन. ओ गुड डिलिव्हरी, दॅट इज अ ब्युटिफुल डिलिव्हरी. टप्पा चांगला, शॉट ऑफ गुड लेन. फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चुकतोय, फसतोय, मिस्ट्रोक, बीट होतोय. 8 धावा, 1 षटक पूर्ण, 1 गडीबाद 8. आता दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. लेफ्ट आर्म गोलंदाज नक्कीच असेल या संघाचा. वन ऑफ द बेस्ट बॉलर. मिडल ऑर्डर, मिडल जी लाईन असते गोलंदाजीची त्यामधील एक सुरक्षित गोलंदाज अजय. लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाज. प्रदीपची चांगली कामगिरी. दरम्यान अजय लेफ्ट आर्म. आखूट टप्प्याचा नक्कीच 1 वॉर्निंग मिळेल. उसळी घेणारा चेंडू आहे. पहिली वॉर्निंग पंचांकडनं, परंतु अजयकडे वेग आहे. त्याची बॉलिंग ऍक्शन सर्वांग सुंदर आहे. नो डाऊट. रनअप, द रिदमिक रनअप जेव्हा तो गोलंदाजी करतो, जेव्हा तो फॉलो थ्रू त्याचा आहे, फार सुंदर आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी हवेत चेंडू आहे आणि धावचीचा संभव, परंतु रिबॉन्डवर धावचीत होतो की नाही पंचांकडे दाद बांधण्यात आली. पंच दिडमूड. विकेट किपर जास्त उत्साहित नाही आहेत, परंतु चांगला चेंडू. या दरम्यान ठीकसा बॅटवर चेंडू आला नव्हता. धावसंख्या 10, माफ करा 9. 1 गडीबाद 9 धावा. लेग बायचा इशारा पंचांनी केलाय, म्हणजे अतिरिक्त धावसंख्येत 1 धावांची भर. तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातील अजय. सामना महत्वाचा, अटीतटीचा, उपांत्य फेरीचा. उद्या कुठला संघ अंतिम फेरीत दाखल होईल, कमीत कमी आजच्या दिवसात 11,000चा चेक कुठला संघ खिशात घेऊन फिरेल ते आता कळेल. हा डावेटीच्या बाहेर बाहेर. पंचांचे दोन्ही हात बाजूला. शिवा सरांचे इशारा येतो. अवांतर चेंडू वाईड स्वरूपात. धावसंख्या आता दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते. 1 गडीबाद 10 धावा.
जवळचं एकही क्षेत्ररक्षण नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. पायपंच बाबू यांच्या बाजूला. खरंच हे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांचं कौतुक केलं पाहिजे. चेंडू आणणारे जे बॉल बॉईज आहेत त्यांचं. हा खराब, हा एवढा खराब चेंडू, पंचांचा इशारा. ओ आणि बाद, धावचीत, काही गरज नव्हती धावेची. रिबाउंड होता, रिबाउंड, चेंडू अडकला नव्हता आणि त्याचा फायदा घेतला, नियमांचा फायदा. पंच, हा चेंडू अवांतर होता का? नव्हता. थँक्यू. तीन चेंडू झालेत, तीन चेंडू शिल्लक. यॉर्कर, दॅट्स अ ब्युटिफुल यॉर्कर. एकच धाव मिळेल. धावसंख्या आता 2 गडी बाद 11. दरम्यान गोलंदाज चांगला मारा करतोय. हा हा, दॅट अ ब्युटी. हा यावेळी धावचीचा इथे संभव, परंतु रिबाउंड वर थ्रो केला आणि यष्टीरक्षकांनी हात रोखला. अन्यथा परतीचा रस्ता लांब नव्हता फलंदाजांना. 1 टू गो. घरच्या मैदानात खेळतायत, अनुभव आहे या मातीचा, या मैदानाचा. रिबाउंड कधी येतो, काय करायचं, कसं करायचं. दरम्यान टेन्शन आहे. सुंदर मारा करतो अजय. हा पुलचा फटका चुकलेला आहे, झेल होतं का बघूया. आणि बाद, फलंदाज माघारी. लागोपाठ 3 दिग्गज टॉप ऑर्डर बॅट्समन बॅक टू द पॅव्हलियन. जितू, त्याबरोबर धावसंख्या धावफलकावर 2 षटकानंतर 3 गडी बाद 11 धावा. आता 2 षटकं शिल्लक आहेत. बरं, अनिलचा भाऊ सुनील. अनिलच्या नावाचं टी शर्ट घालून आम्ही वारंवार असा उल्लेख करतोय. तिसरं आणि मधलं षटक चांगला हाताळतो हा गोलंदाज, राऊंड विकेट मारा करतोय. हा हवेत फटका, बाहेरची कड लागले आणि इकडे धाव, बॅकअप नव्हता कोण. आणि फलंदाज ज्या प्रकारे युट्यूबच्या माध्यमातून, जीटीसी माध्यमातून बघू शकता, ज्या प्रकारे पाय घसरलाय त्यांचा. परंतु ज्या प्रकारे ते उठले परत, ते कौतुकास्पद आहे. खरंच कौतुकास्पद कामगिरी म्हणावं लागेल. पुन्हा एकदा सुनील. हा चांगला बॅकफुट पंच 2 धावांसाठी. आकुटपदा चेंडूचा चांगला यावेळी उपयोग केलाय. धावसंख्या 14. कौतुक केलं पाहिजे, सामना अटीतटीचा आहे. परंतु तुम्ही जीटीसीची लाईव्ह टेलिकास्ट बघा, यामध्ये तो कशा प्रकारे पाय घसरलाय. कमीत कमी 2 फूट हवेमध्ये आणि परत कमरेवर पडला. परंतु गिरते हे मर्द मैदानी जंग में. आणि इनरेश, फलंदाज माघारी. पडझड सुरू आहे, विकेट पडतायत. ध्रुव 11 संघ थोडा अडचणीत.
हा सामना पहिल्या 4 चेंडूंमध्ये 8 धावा आल्या होत्या आणि आता धावा आहेत त्या 14. पहिल्या 4 चेंडूंमध्ये 8 धावांची सुरुवात चांगली झाली, त्याच्यानंतर जी पडझड सुरू झाली ती अजूनपर्यंत थांबायचं नाव नाहीये. दरम्यान सुनील, हा कडकडीत, यालाच म्हणतात अटॅक. जर तुमच्यावर दडपण असेल तर आक्रमण करा आणि अटॅक होतोय. धावसंख्या 16, 2 चेंडू शिल्लक. अटॅक इज अ बेस्ट ऑप्शन रादर दॅन डिफेंड. तुम्हाला आक्रमण करावं लागेल, हल्ला बोल प्रति हल्ला झालाच पाहिजे आणि तोच होताना बघतोय फलंदाज योगेश. धावसंख्या आता याबरोबर होते अवांतर चेंडूनी 17. 17 आणि खतरा हे समीकरण टेनिस रबरी बॉल मध्ये फार जवळचं असतं. काय घडतं बघूया. योगेश 17, 17 ऑन द बोर्ड. 8 चेंडू शिल्लक. 8 चेंडू मध्ये कमीत कमी 12-15 धावा लागल्याच पाहिजेत धावफलकावर, तर सन्मानजन्य धावसंख्या. काय ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडूला खेचलंय. धावसंख्या 19. 1 चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्या षटकात आल्या होत्या त्या धावा 9. 8 धावा, त्यानंतर व्यसन घातलंय. हा उजव्या टीच्या बाहेर डॉट डिलिव्हरीने षटक पूर्ण होतंय. 3 षटकांचा खेळ पूर्ण. धावसंख्या धावफलकावर बरोबर 4 गडी बाद 19 धावा. 19. आता शेवटचं षटक येणं शिल्लक आहे. कौतुक केलं पाहिजे स्पर्धेच्या ऑर्गनायझर कमिटीचं आणि खास करून बॉल बॉयचं, जे चेंडू आणतायत बाहेर गेलेले. साधी गोष्ट नाहीये. सकाळपासून ते त्याच कामात गर्क आहेत. नवीन गोलंदाज शेवटचं षटक ऋषी. दरम्यान पहिला चेंडू हवेत कडकडीत. धावा मिळतील 2. 21 धावा धावफलकावर दर्शवत आहेत. चांगला फटका फलंदाज करण. पायातला चेंडू होता परंतु स्टेप आउट होऊन डाऊन द ग्राउंड. फार चांगला फटका हवेत खेळलेला. हा क्रॉस खेळला, स्कोअर रेगला. 2 धावा. धावसंख्या 23. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. लास्ट 4 डिलीवरीज रिमेन दिस ओवर. आखिरी 4 गेंद का खेल शेष. कितने रन का लक्ष्य तय करेगी ध्रुव 11 नवगर. 4 चेंडूंमध्ये किती धावा मिळत आहेत, मोठे फटके कधी येत आहेत. करण इनफॉर्म बॅट्समन ऑन स्ट्राईक. हा चुकलेला फटका हवेत उंच. परत एकदा 5वा गडी बाद. धावसंख्या 23. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. सर्वात चुकीची गोष्ट झाली ती स्टार्टिंग 3 टॉप ऑर्डर बॅट्समन माघारी लवकर परतले. इंग्लंड बरोबर भारत का हरला तर त्याचे टॉप ऑर्डर बॅट्समन परत गेले. रोहित शर्मा म्हणा, विराट कोहली म्हणा, ऋषभ पंत म्हणा, हे लवकर माघारी परतले. दबाव आला, टेन्शन आलं. तसंच ध्रुव 11चं झालंय. त्यांची आघाडीची फळी कोसळली, नंतर सावरण्याची संधी मिळाली नाही. 3 चेंडू शिल्लक, 23 धावा. नवीन फलंदाज मैदानात राजेश. आवत काणकाणीत आणि या 2 का 4 धावा. चौकार श्रीराजे. श्रीराज काय फटकाया. धावसंख्या 27. 2 चेंडू शिल्लक. या संघाने कोपरी संघाला 32 धावा करून दिल्या नव्हत्या. मॅच बॉल घ्यावा, जुना बॉल द्यावा. आता
पाचवा चेंडू, महत्वपूर्ण चेंडू. श्रीराज, हा लेग साईडचा चेंडू, 2 धावा घेतील का बघूया. आणि 1 धाव घोषित केली आहे पंचांनी. धाव संख्या 28. शेवटचा चेंडू शिल्लक. महेश, त्याचबरोबर आता जितू यांच्यावर मोठी जबाबदारी. चिरागवर 4 धावा ठोका आणि 500 रुपयांचा पारितोषिक कमवा. हा 2 धावांचा फटका, क्रॉस बॅटर शॉट. धाव संख्या धाबलकावर 30. 31 धावांची आवश्यकता. 31 इज अ टार्गेट. उपांत्य फेरीच्या सामन्यात 31 धावांचं लक्ष्य. चांगली गोलंदाजी केली, नो डाऊट. टिचून केलेला मारा. आणि आता अंश 11 लक्ष आहे त्यांच्यासमोर 31 धावांचं. लागोपाठ 3 चेंडू डॉट केले तर 500 रुपयांचा पारितोषिक गुगल पे केलं जाईल. चला मॅचकडे आपण वळूया. क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय नवघर स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य दिव्य पावसाळी क्रिकेट स्पर्धा. GTC सारखा एक सुंदर चॅनल क्रिकेटचं यांच्या माध्यमातून घरोघरी स्पर्धा पोहोचते. निसर्ग मैदान आहे, पावसाळी वातावरण आहे, आउटफील्ड ओली आहे, सांभाळून खेळावं लागतं. प्रत्येक गोष्ट पाऊल चुकीचं पडलं तर नक्कीच इजा होण्याची सुद्धा शक्यता असते. $31 इज अ टार्गेट. आणि सलामीची जोडी मैदानात नक्कीच कोण उतरते ते बघूया. सूरज आणि गणेश आणि सूरज सलामीची जोडी मैदानात. सूरज ऑन स्ट्राइक, गणेश इज ऑन नॉन स्ट्राइक. पहिले 3 खेळाडू लवकर माघारी परतल्यावर काय होतं ते पाहायला मिळालं. आणि आता या संघाचे प्रदीप जो वन डाऊन स्पेशलिस्ट बॅट्समन आहे, 2 वेळा लागोपाठ मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकवलेला हा खेळाडू, याच्यावर फार मोठी दारोमदार आहे. अंश 11 सामना रंगतदार होईल का नाही याचं उत्तर काही क्षणात मिळेल. काय घडतंय, काय बिघडतंय ते आता कळेल. कारण की उद्या होणाऱ्या फायनलमध्ये कुठला संघ प्रवेश करेल, कुठला संघ शनिवारी संकटी चतुर्थीला आपल्या खिशामध्ये 11,000चा चेक तरी घेऊन घरी जाईल, त्याचं उत्तर थोड्या वेळात. Suraj on strike, Ganesh is on non-strike. The game is on. Semi-final second inning. 31 धावांचं लक्ष्य. चिराग, पहिला चेंडू डॉट डिलिव्हरी. लागोपाठ 3 चेंडू निधव टाका, 500 रुपयांचा पारितोषिक पटकावा. हा दुसरा चेंडू आणि हाई डॉट डिलिव्हरी.
विशाल मडवी, ऋषभ मडवी यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक घोषित करण्यात आलंय. हा तिसरा चेंडू डॉट जातोय का आणि हा डॉट गेलाय आणि या बरोबर ऋषभ मडवी ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना नवगड स्पोर्ट्सकडनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि 3 लागोपाठ निर्धाव टेन्शन आहे आता. 21 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण. हा चौथा डॉट डिलिव्हरी नो डाऊट हा उसळी बरोबर घेतला होता चेंडूने. पंचांनी वॉर्निंग दिली आहे, फर्स्ट वॉर्निंग घेऊन बाय द अंपायर. मेडन ओव्हर टाका आणि ऋषभ मडवी यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक पटकवा. बघूया 5वा चेंडू चिराग अप्रतिम मारा. हा हवेत फटका, हा झेल नाहीये, होतो का बघूया. आणि हा 5वा चेंडूवर पहिला गडी बाद. काय गोलंदाजी, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. 5 चेंडू निर्धाव आणि या चेंडूवर किती धावा येतात हे महत्वाचं. आतापर्यंत नवगड स्पोर्ट्स क्लब आयोजित या स्पर्धेमध्ये सर्वात कमी धावांचं षटक होतं 4 धावांचं आणि आता रेकॉर्ड बनतोय कारण 5 निर्धाव चेंडू गेलेत. नवीन फलंदाज आहे डबल मॅन ऑफ द मॅच विनर प्रदीप मॅन इन फॉर्म. हा महत्वपूर्ण खेळाडू आहे. ओ आणि 1 धाव घोषित बाय स्वरूपात. पण टाळ्या झाल्या पाहिजेत. जर चिरागची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळणे आपण त्याचं अभिनंदन करूया. सर्वात कमी धावांचं षटक, 1 धावेचं षटक, यालाच म्हणतात सुरुवात. सुरुवात अच्छी तो अंत भला. फार चांगली गोलंदाजी, अंगावर काटा आणणारी गोलंदाजी. पण दर्शनचं कौतुक केलं पाहिजे. काही झालं तरी पावसाळी क्रिकेट मध्ये यष्ट्यांच्या जवळ उभा राहून आम्ही कम से कम 20 वर्ष या क्षेत्रात आहोत. पावसाळी क्रिकेटमध्ये जवळ कोण उभं राहत नाही, अजिबात हिंमत करत नाही. जर डोळ्याला चेंडू लागला तर इजा, तुमच्या बोटांना चेंडू लागला तर इजा. साधारण गोष्ट नाही आहे. याला हिंमत त्याची असते किंमत. काय हिंमत आहे, मानलं पाहिजे. आता जितू पाटील यांच्याकडे धुरा कर्णधार लीड फ्रॉम द फ्रंट. बघूया काय करतोय. समोर आहे गणेश. एक लेग शॉर्ट लेग म्हणावं लागेल आणि एक शॉर्ट पॉइंट. हा हवेत फटका, झेल आहे का बघूया. आणि झेल सुटलाय का बघू. पंचांचा इशारा. 2 का 1 धाव. 2 धावा घोषित. सामना रंगतदार. धावसंख्या 3, 1 गडी बाद. आता चेंडू शिल्लक आहेत ते 17 आणि धावा करायच्या आहेत त्या बरोबर 28. 17-28 चा सामना. हा झेल आहे का नाही बघूया. आणि हा टिपला गेला. दुसरा गडी बाद होतोय. क्या बात है.
पण जितू पाटील यांना यश मिळतंय. दोन्ही झेल टिपलेत तो क्षेत्ररक्षक ओंकार आवटे. जय महाकाल. अप्रतिम. फार सुंदर झेल टिपलेत. हे झेल त्यांनी चांगल्या फलंदाजी टिपलेत. कॅचेस विन द मॅचेस. हा चांगला चेंडू आहे नक्कीच रेंज मध्ये. डॉट डिलिव्हरी. दबाव येतोय. टेन्शन वाढते. अंश 11 प्रदीप नवशकरेंना उभा आहे. त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. हा उजवटीच्या बाहेर ऑफ साइडला 2 धावा घोषित. कडकडीत फटका बॅकफुटला जाऊन अप इन द एअर. धावसंख्या धावफलकावर 5. 2 गडी बाद. चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 2. 2 डिलिव्हरीज रिमेन. आता 14 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण आलंय. दरम्यान जितू पाटील राऊंड विकेट मारा करतोय. फ्लाइटेड डिलिव्हरी. खराब चेंडू परंतु उजव्या चेंडून सरळ निघतोय. दरम्यान शेवटचा चेंडू जितू पाटील. हा काय हात आलाय चेंडू. ब्युटी. आणि हा वाईड. अवांतर चेंडू. शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. जितू पाटील आपल्या मार्गावर. हा हवेत फटका आणि हा षटकार निश्चित. बघूया पंचांचा इशारा काय तो. आणि हा षटकार. दॅट इज अ क्लासिकल कमबॅक बाय द बॅट्समन. टॉप शॉट. ब्युटिफुल हिट. धावसंख्या धावफलकावर 12 धावा. आता करायच्यात बरोबर 19 धावा 12 चेंडूंमध्ये. बारा 19 का मॅच. फलंदाजांनी जो फटका खेळला तो फलंदाज आहे सत्या. सत्या नाव चांगलं. यांचा पूर्ण नाव कळत नाही काही आहे. ओरिजिनल नेम हे पेड नेम आहे. आता महेश याच्याकडे स्किल वेगळे. महेशकडे ऑफ ब्रेक लेग ब्रेक मारा. परंतु समोर आहे प्रदीप. 2 वेळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय त्याने. फार मोठी जबाबदारी जिम्मेदारी. बघूया काय घडतंय. फ्लाइटेड डिलिव्हरी. अप्रतिम. दॅट इज अ ब्युटिफुल फ्लाइट इन द एअर. फलंदाजाला चुकवतोय. मराठीमध्ये ह्याला म्हणतात लटकवणं. हवेत चेंडू टाकायचा. फ्लाइट करायचा. फलंदाजांना पुढे येण्यास भाग पडायचं. याला म्हणतात परचेस द विकेट. विकेट खरेदी करा. एक फटका मारेल दुसऱ्यांदा तर चुकेल असं रणनीती. हा जोरदार. आणि आर पार. प्रदीप स्पेशल षटकार. हा चेंडू वेगात टाकला. वेगामध्ये जेवढा वेगात टाकला तेवढा वेगात धाडला. आता बॉल टू बॉल मॅच. आता बॉल टू बॉल मॅच आली आहे. फार मजबूत सामना आहे. फ्लाइटेड. हो ग्रेट डिलिव्हरी. धावसंख्या 18. चेंडू शिल्लक 3 या षटकातील. 9 चेंडूत पाहिजेत 13 धावा. 9 चेंडूत 13 धावा. फ्लाइट. आणि हा 2 धावा निश्चित. पंचांच्या इशारा बघूया. चौकार का 2 धावा. आणि चांगला निर्णय. पंच शिवासर आणि बाबू एकमेकाशी हितगुज करतायत. चौकार का 2 धावा याचे खातर जमा. सामना किती मोठा असो. इथून गेला तिकडून गेला. आपण जर स्टार स्पोर्ट 14 बघितलं तर रात्री तर आपल्याला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल स्वतःच्या घरी. कारण इथे कॅमेराच नाहीये. पंच निर्णय देतील जागेवर येऊन.
बघूया पंचाचा निर्णय आणि हा चौकार. दॅट इज अ ग्रेट डिसिजन बाय द अंपायर. शेवटी पंचांनी अप्रतिम कामगिरी. 8 चेंडू 9 धावा. सामन्यामध्ये परत प्रवेश करतोय. फ्लाइटेड डिलिव्हरी आणि हा झेल आहे. झेल होतो का बघूया आणि 2 धावा. आता 7 चेंडू आणि 7 धावा. 1 टू गो. 7 चेंडू 7 धावा. अंश 11 7 में 7 पाहिजे. दरम्यान हा चेंडू हा हवेत आहे आणि षटकार आहे का बघूया आणि हा षटकार. 1 धाव करायची आहे. षटक पूर्ण आणि याबरोबर प्रदीप यांनी शॉट मारल्यावर हा फटका मारल्यावर जी त्यांची स्पेशल ऍक्शन आहे ती केली. प्रदीप ज्याप्रमाणे प्रो कबड्डी सहा चेंडू 1 धाव कंपल्सरी. मिडन ओव्हर टाकावी लागेल. सामना बरोबरीत आहे. हा कट केला आणि 1 धाव. अंश 11 इन फायनल.